ची ब्रेकिंग न्यूज पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातल्या 25 महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। अनेक तालुक्यांमधून टँकरची मागणी होतीये। जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधल्या 34 गावात आता 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्हा प्रशासनाकडून जूनपर्यंत पाण्याचं सूक्ष्म नियोजन सुरू आहे। दरम्यान तिथल्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा या प्रत्येक नागरिकाला जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूरमध्ये मागच्या 8 दिवसापासून तापमान जे आहे ते 40च्या पल्याड गेलेलं आहे आणि त्यामध्ये पाण्यासाठी वलवल भटकणारी माणसं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे सोलापूर जिल्ह्यामधील कुंभारी या गावामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की पाण्यासाठी नागरिकांची जी दैना आहे ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या पाणी येत नाही, टँकरनं घालते तर मग टँकरनंच भरता। नळाला 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी येतं आणि आता टँकरनं धर्मानी पाणी घालतो। तर गेली 1 महिन्यापासून मी पाण्याची नियोजन या कुंभारी गावात करतोय। तर दर 2 ते 3 दिवसांनी मी प्रत्येक वार्डाला पाण्याचे नियोजन केलेले आहे। माझ्या स्वतःच्या शेतातून मी पाणी अख्ख्या कुंभारी गावाला यंदा द्यायची मी ठरवली आणि शेतातल्या सर्व पिकांना मी यंदा पाणी देणं बंद केलं असून मी लोकांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिलोय। पाण्यासाठी जो आता तरी तरसतो आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा भयावह परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।